श्रावण मासी हर्ष मानसी या कवितेच्या ओळीवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी वैशाली पाटील, वीराशक्ती या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। श्रावण महिन्यात पडणारा रिमझिम पाऊस, जशी मोत्याची बरसात, सगळीकडे पसरलेली हिरवळ, जशी नववधूंनी पांघरलेला हिरवागार असा शाळू, तसेच वातावरणामध्ये प्रेमाचा गारवा, नदी नाळे समुद्र मडासारखे तुडुंब असे भरलेले हा महिना खूप असा आनंद आणि उत्साह घेऊन येतो। या महिन्यात विविध फळांना आणि फुलांचा बहार असतो। बाजारात विविध प्रकारची रंगीबिरंगी फुलं अशी आपल्याला दिसतात। तसेच बाजारात ह्या महिन्यातच रानभाज्या येतात, त्या चवीला आणि आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात। हिंदू संस्कृतीमध्ये या महिन्याला अनन्यसाधारण असा महत्व आहे। या महिन्याला शिवाचा महिमा असं सुद्धा म्हटलं जातच। या महिन्यामध्ये खूप असे पारंपरिक सण येतात, जसं की नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, मंगळागौर, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि बैलपोळा। या महिन्यामध्ये मांसाहार कटाक्षाने वर्ज करावा। त्याचे 3 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे आध्यात्मिक। हा महिना खूप सारे सण उत्सव आणि उपवास घेऊन येतो, त्या कारणाने मांसाहार न केलेलंच बरं। दुसरं कारण म्हणजे नैसर्गिक। ते कसं? कारण आपण मांसाहारासाठी जे पशु पक्षी खातो त्यांचं ह्या महिन्यामध्ये प्रजनन संस्था विकसित होते। कम से कम ह्या महिन्यासाठी तरी आपण मांसाहार वर्ज केला तर तेवढी निसर्ग चक्र वाचवण्यासाठी आपण मदत करू शकतो। शेवटचं कारण आपल्या आरोग्यासाठी। कारण ह्या महिन्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामधले नदी नाळे आणि गटारी तुडुंब असे भरलेले असतात। तिथे विविध प्रकारचे जीव जंतू जीवाणू विषाणू तयार होतात आणि ते आपल्याला साथीचे रोग सुद्धा पसरवू शकतात। आपली ह्या महिन्यामध्ये आरोग्याची खूप काळजी घ्यायची असते। आपली पचनसंस्था खूप कमी होते, त्या कारणाने जर आपण हलके सकस जर असे पदार्थ खाल्ले तर ते पचनास हलके असतात आणि त्याच्यामधले सगळेच प्रथिने आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे मिळतात। तसेच मांसाहार हे पचण्यासाठी फार जड असते। पावसाळ्याच्या दिवसात गारवा असल्याने आपली पचनसंस्था मंदावते आणि मग अशा परिस्थितीत जर आपण मांसाहार खाल्ला गेला तर त्याचा पचनसंस्थेवरती खूप सारा असर होतो। आपली पचनसंस्था मंदावते, शरीराला जे विशेष घटक हवे असतात ते घटक मिळत नाही आणि आपली इम्युनिटी पॉवर कमी होते। आपली स्वतःची पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर वेगवेगळे साथीचे आजार होतात। म्हणून ह्या महिन्यामध्ये आपल्याला हलके सकस आणि पटकन पचणाऱ्या अन्नपदार्थांचा सेवन करायला पाहिजे। श्रावण महिना हा आपल्याला खूप सारा उत्साह आणि चांगलं आरोग्य घेऊन येतोय। श्रावण महिन्याच्या सर्वांना हिरव्यागार शुभेच्छा। पार्वती पतेय, हर हर महादेव। पुन्हा भेटूया वीराशक्ती या युट्यूब चॅनल मध्ये। धन्यवाद।